तर मी आता विमलेश्वर मंदिरच्या इथं आहे आणि हे जे बघताय मागं हे आहे विमलेश्वराचं मुख्य मंदिर. आता ह्या मंदिरातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मंदिरात भरपूर अशी वटवगळं आहेत आणि त्यांच्या चित्कारण्याचा आवाज आता इथंपर्यंत यायला लागला आहे. तर आज जाऊन तुम्हाला पण दाखवतो आणि आपण शिवलिंगाचं दर्शन पण घेऊया. चला आतमध्ये जाऊया. इथून सगळे असे वटवाघळं आहेत आणि 3-3, 4-4 जणांचे असे ग्रुप आहेत. इकडे सगळी वटवाघळं आहेत. इथं आतमध्ये आल्यानंतर इथं सभामंडप आहे. इथं पण तुम्हाला वटवाघळांच्या चित्कारण्याचा आवाज येईल बघा. आणि इथून आतमध्ये शिवलिंग आहे. आल्या सुरुवातीला आपल्याला हे कालभैरव मंदिर लागते. एवढं हे असं गुहेत पिंडी आहे आणि इथून बाहेर आल्यानंतर त्याच्या बाजूलाच लगेचच गणपतीचं मंदिर आहे. इथे गणपतीचं मंदिर आहे. हे आधुनिक बांधणीचं आहे आणि बरोबर ह्याच्या बाजूला